सर्वांना नमस्कार। परवा म्हणजे 20 तारखेला आपल्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचं तसेच महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं मतदान आहे आणि आपले गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आदरणीय विकास महर्षी आमदार प्रशांतजी बमसाहेब हे चौथ्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये उभे की ज्यांनी मागील 15 वर्षामध्ये अक्षरशः विकास कामाचा सपाटा लावलेला आहे आणि आता ते पुन्हा एकदा आपल्या समोर उमेदवार म्हणून उभे आहे। आपल्याला सर्व गावकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यायचं। त्याचं कारण एकमेव असं आहे की आपलं धामणगाव इतकं छोटंसं असून सुद्धा आमदार साहेबांनी अक्षरशः या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचे विकास कामं केले। मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागून पत्राच्या डोमचं मोठं काम चालू आहे। गोरगरिबांच्या सगळ्यांच्या लग्नाला या ठिकाणी या डोमचा उपयोग होणार आहे। अशी इतरत्र सभामंडप असतील, प्युअर लॉक असेल, ड्रेनेज लेन असेल, सिमेंट रोड असेल, भरपूर विकास कामं या ठिकाणी आमदार साहेबांनी केले। गावाच्या शेजारील मोठा पूल असेल, सिमेंट रोड असेल, अत्यंत मोठे प्रमाणामध्ये या ठिकाणी धामणगावमध्ये कामं झालेले। हे विकास कामं होत असताना लोकांचे राशन कार्ड असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, लाडकी बहीण योजना असेल, बांधकाम कामगार अंतर्गत पेटी असेल, बांधकाम कामगार अंतर्गत शिष्यवृत्ती असेल, बांधकाम कामगार अंतर्गत संसार भांडे असेल, इतरत्र कामामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला योजना देण्याचे या ठिकाणी काम केलेलं आहे। कोरोना आला त्यावेळेस कोणी हॉस्पिटल टाकलं तर प्रशांत बम साहेबांनी, दुष्काळ आला कोणी चारा छावण्या टाकल्या प्रशांत बम साहेबांनी, लंपी आजार आला आपल्या जनावरांवर कोणा लसीकरण आणलं, प्रायव्हेट लसीकरण आणून कोणा केलं, प्रशांत बम साहेबांनी। ज्या वेळेस आपल्यावर संकट आले मतदारसंघावर त्यावेळेस एकमेव नाव समोर यायचं ते म्हणजे प्रशांतजी बम साहेब। आमदार साहेबांनी गंगापूर विधानसभेचं निवडणूक प्रमुख पद सुद्धा आपल्या खेडेगावात या ठिकाणी माझ्यासारख्या तुमच्या सर्वांच्या मुलाला, माझ्यासारख्या लहानशा मुलाला या ठिकाणी निवडणूक प्रमुख पद दिलेलं आहे। पण माझी हात जोडून एकच विनंती तुम्हाला की आपल्याला प्रशांत बम साहेबाच्या समोरील कमळाच्या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आपल्याला साहेब तर 100% निवडून येणार आहे। यावेळेस आपल्या मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार आहे। म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती तुमच्या लेकराची तुम्हाला गावकऱ्याला की आपल्याला कमळ आणि फक्त कमळच बटन दाबायचं आहे। तो खास करून माझ्या सर्व नवतरुण माझ्या साथीदारांना, माझ्या मित्रांना माझी विनंती सगळ्या की बाबा हो तुम्ही 2 दिवस आता सगळे कामं बाजूला ठेवून सगळं मतदान आपल्याला करून घ्यायचे। तुमची जशी मला कायमची साथ आहे तशी आताही राहील आणि पुढेही राहील असं मी या ठिकाणी मनात ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।